मराठा आरक्षणाच्या जी.आर. वरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत। जरांगे यांना मदत करणाऱ्या आमदार खासदारांच्या सह मुख्यमंत्र्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन हाकेंनी केलंय। तर इतर ओबीसी नेत्यांनी देखील जी.आर. वरून सरकारवर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यानंतर मराठा समाजानं आनंदोत्सव साजरा केला। मात्र काही ओबीसी नेते आक्रमक झालेत। मराठा आरक्षणाचा जी.आर. म्हणजे ओबीसींचं आरक्षण संपणार असल्याची भावना ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे। मनोज जरांगेंना मदत करणाऱ्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून देण्यात आलाय। मराठा आरक्षणाचा जी.आर. बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिले। हाकेंनी इतरांच्या आरक्षणात लुडबुड करू नये असा सल्ला विखे पाटलांनी हाकेंना दिलाय। प्रश्नच नाही, मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय। अजून काय मी उघडून सांगू? त्यांच्यावरही बहिष्कार टाकावाच लागेल। प्रश्नच नाही, मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय। अजून काय मी उघडून सांगू? त्यांच्यावरही बहिष्कार टाकावाच लागेल। लक्ष्मण हाकेंना सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटबुड करता? तुमच्या राजकीय पुढे का बाजून घेता तुम्ही या आरक्षणाच्या मुद्द्यावर? ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना ते मिळणारच आहे। तुमचं ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना। मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीचं आज्ञा नाही का आम्हाला काही कळत नाही। आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये एवढीच माझी अपेक्षा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हाकेंच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणं ही आमची भूमिका कालही होती आणि आजही असेल असं तटकरे म्हणाले। तर दोन्ही समाजांना झुलवत ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। नेहमी सातत्याने बोलण्यात आलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि हीच भूमिका विधिमंडळामध्ये सुद्धा मांडली गेली होती। सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा मांडली गेली होती। हाके काय बोलतात त्याला मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सातत्याने भूमिका राहिली, जी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सतत म्हणत आलो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या बाबतीमध्ये दीर्घकाळ शांततेच्या मार्गाने लढा दिलेला आहे, त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेलं देण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कालही अधिकृत होती, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका दोनही समाजाची मतं मिळवण्यासाठी दोघांनाही खेळवत ठेवायचा, दोघांनाही धूर्तपणे फिरवत ठेवायचा आणि आपली पोळी शेकायची, हाच त्या जी.आर.चा आता अर्थ निघतो आहे। लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। जी.आर. बेकायदेशीर असल्याचं कुणीही म्हटलं तरी लक्ष देऊ नका, मराठ्यांना आरक्षण मिळालंच असं म्हणत जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। किड्या मकोड्यांचं ऐकू नका, ते ज्यांना वाटतं हे अमुक चुकीचं आहे तमुक चुकीचं आहे, आज तर राईट काम होणार आहे ना मराठे। हो, मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे। 5 सप्टेंबरला ओबीसी बारामतीमध्ये मोर्चा काढणार आहेत। न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरील लढाईलाही आपण तयार असल्याचं ओबीसी नेत्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडला असला तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।